श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। यवतमाळच्या भाविकांचं सुमारे 18 लाख रुपयांचं दान। संत मुक्ताईंची पालखी बीडमध्ये होणार दाखल, तर गजानन महाराजांच्या पालखीचं सावर गावात होणार आगमन। नाशिकच्या गोदावरी नदीत सलग 4थ्या दिवशी पूर परिस्थिती। सतर्कतेचा इशारा देऊनही पूर पाहण्यासाठी नागरिकांची गोदाकाठी गर्दी। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान। अजित पवार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात। निवडणुकांनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज होणार नष्ट। केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग। राहुल गांधींची टीका। राज्यात दोनच समविचारी पक्ष, राज आणि उद्धव ठाकरे हे दोनच समविचारी नेते। संजय राऊत यांचा दावा। राऊतांच्या विधानाने महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट होण्याची ही शक्यता। हिंदीनंतर आता महाराष्ट्रात पंजाबी भाषेच्या वादालाही तोंड फुटण्याची शक्यता। भांडूपच्या गुरु नानक शाळेत पंजाबी भाषेची सक्ती। मनसेच्या आंदोलनानंतर निर्णय मागे। लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा देणार हात। लाडकींना 0% व्याजदराने मिळणार कर्ज। बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची माहिती। बुमराचा तिकट मारा, तरी पोपच्या शतकामुळे इंग्लंडचा पलटवार। भारताकडे दुसऱ्या दिवस अखेर 262 धावांची मोठी आघाडी।